नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे. या वेबसाईटचं नाव आहे शेतकरी खाता .online. तर बेसिकली ही वेबसाईट काय करते, जो काय आपला शेतीसाठी जो लागणारा खर्च आहे याचं पूर्णपणे आपण ट्रॅकिंग ह्या वेबसाईटद्वारे करू शकतो. ही आपल्या शेतकऱ्यांसाठी ही वेबसाईट आपण पूर्णपणे फ्रीमध्ये लॉन्च करत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल. तर याच्यामध्ये काय आहे की तुमचं खर्च किती झाला आहे, नफा किती झाला आहे, आणि कोणाला तुम्ही जर क्रेडिटवरती काही गोष्टी आणलेल्या असतील तर हे सगळं याच्यामध्ये मॅनेज होतं. परत तुमचं जर लेबरची कॉस्ट आहे तीसुद्धा तुम्ही याच्यामधनं मॅनेज करू शकता किंवा बघू शकता की आपल्याला किती खर्च आला आहे लेबरवरती. आपण 2 ऑप्शन दिलेले आहेत तिथे. एक आहे एक्सपेन्स ट्रॅकर, जिथे आपल्याला सगळं खर्च आणि आपल्या शेतीविषयी जे काय आहेत त्याच्या एंट्रीज आपल्याला एक्सपेन्स ट्रॅकरमध्ये करायच्या आहेत. आणि लेबर अटेंडन्स हा एक वेगळा दिलेला आहे, ज्याला कोणाला पाहिजे असेल ते हे वापरू शकतात. आता आपण इथे काय आहे ना, हे जे पूर्ण आहे हे टोटली ब्राउझर बेस आहे. ब्राउझर बेस म्हणजे काय की तुमचा डेटा कोणालाही दिसणार नाही किंवा कोणीही बघू शकणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हालाच हा डेटा दिसला जाईल. पण तुम्हाला काळजीपूर्वक काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही काही एंट्री करणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला बॅकअप हा ऑप्शन दाबायचा आहे. तर बॅकअप झाल्यानंतर काय होतं की तुमची एक फाईल जनरेट होते आणि ती डाउनलोड केलेली फाईल तुम्हाला ती जपून ठेवायची आहे. आता मी एक्सपेन्स ट्रॅकर ओपन करतो आणि तुम्हाला एक एंट्री करून दाखवतो की कशा पद्धतीने हे वर्क होतं आहे आणि याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल हे तुम्ही बघा. आता मी इथे काय केलं, इथे काय आहे क्रॉप आणि सीझन ग्रुप्स, म्हणजे एक तुम्हाला ग्रुप बनवायचे आहे. आता मी एक ग्रुप बनवतो, सोयाबीन जून 2026. इथे टाकलं मी सोयाबीन. कोणतं पीक आहे ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे, सीझन कोणता आहे हे तुम्ही टाकू शकता इथे. ठीक आहे. आता मी इथे सिलेक्ट केलं. मला कोणत्या आयकॉन कोणतंही तुम्ही सिलेक्ट करू शकता, असं काही कंपल्सरी नाही की तेच घेतलं पाहिजे म्हणून. आता मी इथे घेतलं. आता इथे आपण काय केलं आहे जनरली, ही जी वेबसाईट होती, जर कोणी पार्टनरशिपमध्ये असेल तर त्यांच्यासाठी इथे नावं टाकू शकतात. आता आपल्याकडे कोणी पार्टनर नसल्यामुळे मी फक्त एकच नाव टाकतो, म्हणजे जर तुमच्याकडे मल्टिपल पार्टनर्स असतील तर तुम्ही इथे ॲड करून पार्टनर्स पण ॲड करू शकता. ठीक आहे. आता हा आपला झाला ग्रुप सेव्ह. अशाच पद्धतीने तुम्ही वेगळ्या पिकांचे पण करू शकता. आता मी सोयाबीन जून 2026 केलं. अजून एखादा ग्रुप मला बनवायचा आहे, तूर बनवतो मी. 2026 इथे टाकलं मी तूर. इथे तुम्ही सिलेक्ट करा जे काय तुम्हाला पाहिजे ते. इथे हे घेतलं. पार्टनर कोणी नसल्यामुळे मी फक्त इथे हे टाकलं. जर पार्टनर असेल तर तुम्ही पार्टनर टाकू शकता. हे झालं तुमचं सेव्ह. आता मी सोयाबीन जून 2026मध्ये तुम्हाला एंट्रीज करून दाखवतो की कशा पद्धतीने हे वर्क करतं आहे. आता जर तुम्ही बघताल तर इथे आपल्याकडं आता काहीच नाही आहे. इथे फक्त 2 ग्रुप दाखवत आहे, तूर जुलै, सोयाबीन जुलै असं दाखवतं आहे आपल्याला, बरोबर. आता मी याच्यामध्ये येतो, जो सोयाबीनमध्ये जातो. सोयाबीनमध्ये गेल्यानंतर मी ते एंट्रीज करतो. आता इथे काय काय दिलं आहे, एक्सपेन्स दिलं आहे, इन्कम प्रॉफिट दिलं आहे, क्रेडिट परचेस दिलं आहे, क्रेडिट पेमेंट दिलं आहे आणि सेटल अप विथ पार्टनर दिलं आहे. याचा अर्थ काय, एक्सपेन्स म्हणजे तुम्हाला जे काय खर्च करायचे ते तुम्ही तिथे टाकायचं आहे. शेतीमधला जो काही इन्कम येणार आहे ते तुम्ही इन्कममध्ये टाकायचं आहे. क्रेडिट परचेस म्हणजे आपण दुकानदाराकडनं काहीतरी उधार आणतो किंवा कधीतरी काही आणलं तर त्याची जी काय उधारी आहे ती क्रेडिट परचेसवरती टाकतो. ज्यावेळेस आपण त्याची उधारी देणार आहोत त्यावेळेस त्याला क्रेडिट पेमेंट आपण असं बोलतो. शक्यतो जर हे 2 ऑप्शन वापरले नाही तरी चालेल, कारण की हे थोडंसं डिफिकल्ट जाईल. पण तुम्ही मेनली एक्सपेन्स आणि इन्कम प्रॉफिटवरती
बघू शकता की हे कशा पद्धतीने वर्क करते. आता मी पहिले इथे एंट्री करतो. नांगरणी. ठीक आहे. आता किती पैसे लागले आपल्याला? 2,000 रुपये. 2,000 रुपयाची एंट्री केली. इथे कॅटेगरी आहे, ते कॅटेगरी तुम्ही टाकू शकता. आता मी काय टाकतो कॅटेगरी, ते आता वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी, जर सीड आहे, फर्टिलायझर आहे, पेस्टिसाईड आहे, लेबर आहे, इरिगेशन वॉटर आहे, मशनरी फ्युएल आहे. आता मी ते जे आहे ते मशनरी फ्युएलमध्ये टाकतो. आणि ज्या तारखेला केलं आहे, आता मी मागची तारीख घेतो, जून जुलै, 1 तारखेची मी घेतो. ठीक आहे. आणि ही एंट्री सेव्ह करतो. तर तुम्ही बघताल की इथे ती एंट्री सेव्ह झाली आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे की तुमचा एक्सपेन्स किती झाला आहे. आता नेट प्रॉफिट मायनसमध्ये दिसतो आहे, कारण की तुमच्याकडे आता काहीच इन्कम आलेला नाही, म्हणून तो नेट प्रॉफिट तुमचा मायनसमध्ये दिसतो आहे. ठीक आहे. आता तुम्ही एकच असल्यामुळे इथे एकच एंट्री दाखवते, धनंजय. आता बाहेर आलो आपण. ओके. बाहेर आल्यानंतर इथे बघा 2,000 रुपये अमाऊंट दिसते, जे काय आहे ते. ठीक आहे. परत मी गेलो एक्सपेन्स ट्रॅकरवरती, परत सोयाबीन जून, तर दुसरी एंट्री मारली मी. ओके. इथे आलो, पेरणी इथे केलं 1,200 रुपये. सीड्स अँड स्पायलिंग इथे आलो. ठीक आहे. तर ही परत एंट्री मारली मी, जी काय तारीख आहे मला त्या तारखेचा खर्च टिपायचा आहे, म्हणून मी परत टाकली. अशा पद्धतीने हे माझं सेव्ह झालं. ठीक आहे. अजून एक एंट्री मारतो. खुरपणी इथे दिलं मी 3,000. इथे लेबर ऑप्शन सिलेक्ट केला. किती तारखेला आपण केली. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमच्या एंट्री पडत जातील. ठीक आहे. तुम्हाला फक्त काळजीपूर्वक काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सगळ्या एंट्रीज टाकून ठेवताल किंवा जे काही होईल, म्हणजे दिवसाच्या ज्यावेळेस सुरुवातीला किंवा संध्याकाळी कधी पण तुम्ही इथे येऊन फक्त बॅकअप ऑप्शन ठेवायचा आहे. हा बॅकअप ऑप्शन अशासाठी दिला आहे आपण की हे पूर्ण ब्राउझर बेस असल्यामुळे तुमचा डेटा हा सेव्ह असला पाहिजे. तर तुम्ही काळजीपूर्वक बॅकअप करत जा. आता मी ऑलरेडी केलेला होता, तर मी परत डाउनलोड अगेन केला. जरी इन केस फ्युचरमध्ये काही डेटा गेला माझ्या चुकीन, जर ब्राउझरची हिस्ट्री वगैरे क्लिअर जर झाली, तर तुम्ही तो बॅकअप आरामसे रिस्टोर करू शकता. ठीक आहे. इथे रिस्टोर ऑप्शन दिलेला आहे आपण. तर रिस्टोर ऑप्शन काय करतो की तो बॅकअप जो आहे तो आपल्याला घेऊन टाकायचा आहे. सो तो इझिली आपण इथून जो काय तुम्ही बॅकअप घेतलेला असेल तो बॅकअप तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तुमच्या डाउनलोड ऑप्शनमध्ये येऊन जातो, तर तुम्हाला तिथनं फक्त तो बॅकअप टाकायचा असतो. हे बघा, फार्मर ट्रॅकर बॅकअप ऑल ग्रुप. तर अशा पद्धतीने तो बॅकअप येतो. आता याच्यामध्ये अजून ऑप्शन काय दिला आहे, हे तुम्हाला बॅकअप आणि रिस्टोरचं समजून सांगितलं. आता आपल्याकडे काय आहे की मला ह्या गोष्टीचा रिपोर्ट काढायचा आहे. तर मी रिपोर्ट कशा पद्धतीने काढणार, इथे तुम्हाला PDF रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. आता तुम्ही तो मंथली काढू शकता, मागच्या महिन्याचा काढू शकता किंवा मागच्या 2 महिन्यांचाही काढू शकता. आणि ऑल टाईम म्हणजे तो ओव्हरऑल जेवढं काही खर्च वगैरे झालेला आहे तो इथे तुम्हाला मिळणार आहे. आता मी बेसिकली काय करतो, ऑल टाईमचाच खर्च याच्यामध्ये काढतो. किंवा तुम्ही तारीख आणि महिना पण घेऊ शकता की तुम्हाला कोणत्या महिन्याचा बघायचं आहे त्या पिकासाठीचा. पण मी आता काय करतो, ऑल टाईमचा घेतो. हे बघा, ते ऑल टाईम केल्यानंतर माझी PDF डाउनलोड झाली आहे. ओके. आता ती जी PDF आहे ती PDF ओपन करतो मी. ठीक आहे. ही माझी PDF आली आणि अशा पद्धतीने तुमचं सगळा रिपोर्ट तयार होणार आहे.
की तुम्हाला किती आलं आहे. आता इथे जर बघताल तर एक्सपेन्स आलं आहे 6,200 रुपये माझा खर्च झाला आहे. इन्कम अजून त्याच्यामध्ये माझा काहीच नाही आहे. नेट प्रॉफिट आहे 6,200. क्रेडिट मी कोणाकडनं अजून काही घेतलेलं नाही म्हणून क्रेडिट एंट्री तिथे दिसत नाही आहे. अशा पद्धतीने ही पी डी एफ तयार झाली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सगळं दिसेल काय काय नाही. आता एक इन्कमची एक एंट्री मारून दाखवतो. हे मी आलं माझं इथं परत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण हे परत ॲप्लिकेशन ओपन केलं, मी वेबसाईट ओपन केली आहे. ठीक आहे, इथे परत आलो आहे. आपला जो काही इन्कम आहे, जो काही येणारा, ठीक आहे, जी काय पट्टी नंबर असेल तो पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे कशा पद्धतीने काम करते. आता माझ्या पट्टीचे आले माझ्याकडे 4,000 रुपये. मग मी ती एंट्री मारली. आता इथे पेमेंट ट्रान्सफर किंवा माझ्याकडे पेमेंट आलं आहे म्हणून मग मी ते पेमेंट ट्रान्सफर किंवा पेमेंटवरती क्लिक केलं आणि कधी आलं आहे त्याची तारीख टाकली मी. 30 तारखेला सपोज आपण घेऊयात की ऑगस्टच्या 1 तारखेला आलं आहे. हे केलं आणि इथे सेव्ह केलं. तर सेव्ह केल्यानंतर जर तुम्ही बघताल तर एक्सपेन्स माझा दिसतो आहे 6,200. इन्कम माझा दिसतो आहे 4,000. आणि आता पहिले नेट प्रॉफिट जो होता तो अजून पण मायनसमध्ये दिसतो आहे, कारण की माझ्याकडे जे येणारी जी रक्कम आहे ओके ती 4,000 आली आहे. म्हणूनच इथे 2,200 रुपये दिसतो आहे नेट प्रॉफिट. तो पण मायनसमध्ये दिसतो आहे, म्हणजे अजूनही आपण प्रॉफिटमध्ये आलेलो नाही आहे. तर अजून एक मी एंट्री करतो. पट्टी जो काय पट्टी नंबर असेल तो आता मी इथे टाकलं 4,000 रुपये आणि परत पेमेंट ट्रान्सफर केलं आणि ते सेव्ह केलं. 9 तारखेला किंवा 2 तारखेला माझ्याकडे पेमेंट आलं असं दाखवलं आणि ही सेव्ह केलं. तर जर तुम्ही बघताल तर हां, इथे एक एंट्री चुकली आपली. इथे हा एक्सपेन्स नसून हा इन्कम आहे. ठीक आहे, तर मी परत जाऊन ते एडिट पण करू शकतो. एडिट ऑप्शनवरती जाऊन ती एंट्री एडिट पण करू शकतो. ठीक आहे, आता बघा इथे इन्कम माझा आला 8,000 रुपये आणि नेट प्रॉफिट माझं दाखवतं आहे 1,800 रुपये. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजते की तुमचा खर्च किती झाला आहे आणि कशा पद्धतीने आपलं एखादं क्रॉप घेतल्यानंतर किंवा आपण जे काय पीक घेतो आहे त्याच्या शेवटी आपला किती खर्च झाला आहे आणि कसा खर्च वगैरे झाला आहे हे सगळं याच्यामध्ये दिसलं जातं आहे. आता इथे येऊन काय करणार, ज्यावेळेस तुम्ही कधी एंट्री मारताल दिवसाची, हे कंप्लीट झाल्यानंतर इथे बॅक ऑप्शन दिला आहे वरतीच, एक्सपेन्स ट्रॅकरच्या शेजारीच बॅक ऑप्शन दिला आहे मी. ओके, इथे जाऊन जस्ट फक्त तुम्हाला हा प्रत्येक वेळेस बॅकअप वगैरे करून तुमच्याकडे सेफर साईड ठेवायचा आहे. कारण की याच्यामध्ये जे काही एंट्री करणार आहात तुम्ही, बॅकअपच खूप इम्पॉर्टंट आहे. इथे आलो, परत सोयाबीनमध्ये गेलो आपण. ओके, हे झालं सगळं. आता मला पी डी एफ बघायची तर मी काय करणार, एक तर इथनं पण बाहेरून पण तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला तसं नाही जमत तर तुम्ही इथे येऊन खाली येऊन पी डी एफ हा ऑप्शन करू शकता. तर इथे ग्रुपचे जर तुम्हाला डिटेल्स वगैरे काही जर ॲड करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता. हे बघा इथे जे आहे ह्या ग्रुपच्या डिटेल्स तुम्हाला एडिट करण्याचा पण ऑप्शन आहे. डिलीट जर केला तर पूर्ण ग्रुपच डिलीट होऊन जाईल. सो हे डिलीट करताना केअरफुली करा. इथे एडिट करू शकतो. जर माझ्याकडनं काही पिकाचं नाव वगैरे जर चेंज करायचं असेल किंवा एखादा पार्टनर वगैरे नंतर ॲड करायचं असेल तर आपण ते करू शकतो. ठीक आहे, हे अशा पद्धतीने वर्क करते. आता मी तुम्हाला एकदा परत पी डी एफ डाउनलोड करून दाखवतो. ही आहे पी डी एफ, ऑल टाईम घेतला मी, डाउनलोड अगेन. तर आता तुम्ही पी डी एफ बघताल की ती जी काय एंट्री मारलेली आहे आपण इथे सगळं व्यवस्थित दिसतं आहे. सोयाबीन जून 2026, पार्टनरचं नाव दिसतं आहे, सोयाबीन क्रॉप दिसतं आहे, एक्सपेन्स दिसतं आहे, इन्कम दिसतं आहे.
नेट प्रॉफिट म्हणजे जी काही तुमच्याला खर्च जाऊन जी काही अमाऊंट उरती आहे ती पूर्णपणे तुम्हाला प्रॉफिटमध्ये व्यवस्थित दिसते आहे. ही जर तुम्ही मायनसमध्ये असाल तर ते तुम्हाला मायनसमध्ये दिसेल. आता ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग काय की तुम्हाला एखादा पीक घेतलं आहे त्याचा तंतोतंत एकदम व्यवस्थित हिशोब लागेल आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला समजेल की आपला खर्च किती होतो आहे आणि इन्कम किती येतो आहे. त्या जे काही आपण हे केलं आहे त्याच्यातनं आपल्याला क्लिअर कट इन्कम समजेल की आपण प्रॉफिटमध्ये आहोत की लॉसमध्ये आहोत. कारण की बरेचशा शेतकऱ्यांचं होतं काय की आपण हिशोब लिहितो पण आपण असं कॅल्क्युलेट कधीच करत नाही की आपल्याला म्हणजे समजत नाही पटकन की आपण प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये. तर ह्या वेबसाईटने तुम्हाला मदत होणार आहे. आणि ही जी वेबसाईट आहे ती आपण पूर्ण शेतकऱ्यांसाठी फ्रीमध्ये देत आहोत. याचा कोणताही कुठेही काहीच चार्ज करायची गरज नाही. ऑलरेडी इथे लिहूनच दिलेलं आहे आपण की हे शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे फ्री आहे. याचं जे काय मेंटेनन्स आहे ते सगळं आपण बघतो. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कुठेही काही पे करायची गरज नाही आहे. जस्ट ही वेबसाईट टाकणे आणि ती यूज करायला सुरुवात करणे. थँक्यू. धन्यवाद.